आमच्या इथून चुकी झाली थोडी। आम्ही लालबागच्या लाईन मध्ये आम्हाला खोटा सांगितला लालबागच्या। नमस्कार मित्रांनो, तर तुमचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर आज आम्ही चाललोय मुंबईला, म्हणजे मुंबईचे गणपती बघायला। माझा फर्स्ट टाईमच आहे, तर बघूया हा एक्सपिरियन्स कसा असेल। तर आता आम्ही द्रोणागिरीवरून ट्रेन पकडतोय आणि मग इथून आम्ही ट्रेनचाच प्रवास करणार आहोत। रात्रीचे वाजलेत आता पावणे दहा वाजलेत। तर चला आता जाऊया, मग रात्रभर आम्ही गणपतीच बघू आणि मग उद्या सकाळी लवकरच्या ट्रेनला परत रिटर्न घरी येऊ। तर चला आता आपण आपला स्टार्ट करूया हा प्रवास। हे द्रोणागिरी स्टेशन, सगळीजण आता वाट बघतो हार्विशा आणि यांची। ही बघा लेटची माणसं, बघा लेटची माणसं, ती खूप लेट आलेली। ही बघा दमलेली माणसं। ट्रेन कितीची आहे? 10:55 ची। आली काय? आम्ही वेळेवर आलो का नाही? नको, पण आम्हाला टेन्शन होतं पहिल्यांदा। गाडीत पेट्रोल नाही काय झालं आता? काय करशील? तुमच्यासारख्या जाडे माणसांना कोण टोचन देईल? आम्ही ट्रेनची वेट करतोय, पण ट्रेन काय अजून आली नाही आणि आम्हाला खूप टेन्शन आहे, कारण तुलाही जणांनी सांगितलंय का सॅटर्डे संडे नका जाऊ, जाम बनवते आहेत म्हणून आम्ही आता इकडूनच ट्रॅकमध्ये टाकतो। होय, कोणची नसकांडी नाही ना लागली आपल्याला? सगळ्यांची काय नायरी बिरी जाऊ दे ट्रॅकच्या खाली। आपली ट्रेन आलेली आहे। तर आता आम्ही बसलो ट्रेन मध्ये आणि ट्रेन झाली आहे चालू। फर्स्ट क्लास मध्ये बसलोय। गणपती बाप्पा बेलापूरला उतरलोत आणि लगेच आता इथून CST ची ट्रेन आलेली आहे। आता त्या ट्रेनमध्ये चढतोय। दुसरा टप्पा चालू झालेला आहे। आपण आता बेलापूरवरून ट्रेन पकडली आहे आणि आपण कुर्ल्याला उतरणार आहोत। कुर्ल्यावरून CST ची दुसरी ट्रेन पकडणार आहोत आणि तिथून आपण चिंचपोकलीला उतरणार आहोत। आपण तिकीट काढलेलं आहे चिंचपोकली वाया कुर्ला। फायनली एवढा स्ट्रगल करून आम्ही पोहोचलेलो आहोत चिंचपोकलीला। तर गाईज आम्हाला माहिती नाही कुठल्या साईडला जायचं आहे। जास्त लोक चालली लेफ्ट साईडला, म्हणून आम्ही पण त्या फ्लो सोबत चाललोय लेफ्ट साईडला। चला बघूया नक्की इथूनच आहे काय, कुठून आहे, भरकटलोय काय बघू। चला, असं वाटते आम्ही बरोबर आलोय। कुठलं तरी एक मांडव दिसते इथं, लाइटिंग थोडीशी। जाऊन आम्ही बघूया। जाम गर्दी आहे, आम्हाला वाटलेलं आज गर्दी नसेल पण फुल गर्दी आहे। ट्रेनमध्ये तर मी अशी कमरेतून बेंड झालेलो, उभी राहताना एवढी गर्दी होती। तर इथे चिंचपोकलीचा राजा, तुम्ही गर्दी बघू शकता, लाईन बघू शकता। आम्ही मुखदर्शनच्या लाईनमध्ये आता चाललोय। काय सीन चाललाय मला कायच समजत नाही। नुसती लोक अशी कुठून पण घुसतात, लाईन कुठून आहे ती लाईन संपतच नाही आहे। नक्की कुठून आहे काय समजत नाही मला। आणि आम्ही पहिल्यांदा आलो तर आम्हाला काय माहिती पण नाही आहे कसं आहे काय आहे। लोक कुठून पण घुसतात, कुठून पण लाईन चालू करतात। आणि इथे आपण लालबागच्या लाईनमध्ये फायनली चाललोय आणि आता बघूया आपल्याला किती वाजता दर्शन होतंय। तो आम्हाला कुठल्या तरी गणपतीचा दर्शन भेटणार आहे आता। काला चौकीचा राजा। ओके, तर आता आम्ही काला चौकीचा महागणपती याचा दर्शन घेतलेलं आहे। आमच्या इथून चुकी झाली थोडी। आम्ही लालबागच्या लाईनमध्ये आम्हाला खोटा सांगितला, कारण की 2 लाईन लागलेल्या आणि आम्हाला कन्फर्म माहिती नव्हतं लालबागचा कुठला आहे आणि हे कुठला आहे। तर त्या व्हॉलेंटियरने आम्हाला सांगितलं ही पण लालबागची लाईन आहे, म्हणून आम्ही त्या लाईनेत घुसलो। तर ती निघाली काला चौकीचा महागणपती। तर आम्ही आता तो दर्शन घेतला। बघू शकते कशी लोक
चिंचपोकलीच्या राजाला पण खूप गर्दी आहे. आम्ही आता मुकुटाचं म्हणजे दर्शन घ्यायला आलेलो, तर तिथला पण आम्हाला नाही भेटला. फक्त आम्हाला वरचा मुकुट जो असतो तेच फक्त दिसला. तिथे पण थांबून काही पॉईंट नव्हता. तर आता बघूया नेक्स्ट कुठला बघायला भेटतं आपल्याला. आता आम्ही आलोच गिरगावचा राजा तिथे. आता आम्ही चाललो गणेश गल्लीमध्ये. त्या पलीकडे लालबागच्या राजाची लाईन आहे पूर्ण. गर्दी बघता आम्ही खूप म्हणजे खूप सगळे दमलेलो आहोत. तुम्ही आमची तोंड पण बघू शकता कशी वैतागलेली आहेत. तर आम्ही आता थोडेसे मोमोज आणलेत. बघूया. दिसायला तर चांगले दिसतात. आता दृष्टी बघ जरा टेस्ट करून कसा लागते. आता बनवले मग कसले आहेत ते पनीर तेच बाकी संपले. लवकर लवकर. ओके म्हणजे मी खाऊ शकते. झेर वगैरे आहे का विचार. म्हणजे मी बळीचा बकरा काय रेस्ट करून झालेला आहे. आता आम्ही आमच्या पुढच्या वाटचालीला चाललोय. आणि ही बघा किती मोठी बिल्डिंग आहे. असं वाटतं आपल्या अंगावरतीच पडेल. आता आमची माणसं एवढी वैतागली काय त्यांना कुठंच जायची हौस नाही आहे, काही इच्छा नाही आहे. ते बोलतात ही बघा हिच्यासारखी माणसं. तो माणूस आलेला आहे, त्याची गाडी आहे. आता ती बोलल माझी सीट गेली, आपण जाऊया आता. तर आता आपण आलोय करी रोडचा कैवारी इथे. चला तुम्हाला दाखवते आता मी. बघू शकता काही कुंड बनवले पैसे टाकायला. तर आता आमचे सर्व गणपती बघून झालेत आणि अजून पण आहे तिथे गणपती, पण ते बघायचे आता स्टॅमिना नाही आहे कोणाच्यातच. तर आता आम्ही ते जरा थोडा आराम करतो आणि मग घरी जायला निघू. आता 3:30 वाजले. बघू 4:30-5ची काहीतरी ट्रेन असेल, त्याला आम्ही परत घरी जाऊ. पहिला म्हणजे आमच्यासोबत मोये झालेला आहे. करी रोडला आम्ही गेलो, तिथे आमचे म्हणजे जाम हाल झाले. खूप हाल झाले आमचे. एवढी गर्दी होती. मी एवढी म्हणजे मुंबईला जाते पण मी अशा गर्दीमधून कधीच ट्रॅव्हल नव्हता केलेला. तर फायनली आम्ही असा विचार केला की आपण तिथून टॅक्सीने CSTला येऊया, कारण की ते लोक आम्हाला बोलले काय 8 वाजतील तरी तुम्हाला खाली ट्रेन भेटणार नाही. आम्ही CSTला आलो. आता आम्ही CSTवरनं परतीचा प्रवास चालू केलेला आहे. घरी जाऊन आम्ही झोपणार आहोत डायरेक्ट. हे बाई बोल तू. जाम दमलोय. लालबागला यायचं असेल तर नीट विचार करूया. हा आम्ही येऊ नका आमच्यासारखे. एक्साइटेड मनापासून या तरच दर्शन होईल. दर्शन आता पैशांचं कॅल्क्युलेशन करू.